नेहमी चर्चेत राहायचे, कधी वादंगात असायचे, पण त्या सगळ्या गोष्टीवर अतिशय जबाबदारीने ते आपल्या सगळ्या कामाला पूर्ततेच्या दिशेने घेऊन जायचे. आज ही जशी सकाळी गोष्ट आम्हाला विमान अपघाताची कळाली, तसे ह्या गावचे सन्माननीय सरपंच असतील, सर्व तालुक्यातील आपले सर्व लोक असतील, मी त्यांना आम्ही सर्वांना आव्हान केलंय की आपले लोकनेते हरपलेले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जरी उंचीवर असतील तर आज मात्र सर्वांनी आपण तालुका शांततेने बंद ठेवायचा आहे. विशेष म्हणजे लाऊडस्पीकरच्या गाड्या, प्रचाराच्या गाड्या आपण 100% थांबवायच्या आहेत. आज कुठल्याही ध्वनी प्रदूषण करायचं नाही. आणि काही सभा ठेवल्या असतील, काही प्रचाराच्या निमित्ताने काही मोठ्या रॅल्या ठेवल्या असतील, त्या सुद्धा आपण सर्वांनी, मी विनम्रपणे सांगतो की सर्व पक्षीय लोकांनी या दुःखामध्ये सहभागी व्हावं. अजितदादा गेल्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आज मी जगन्नेत्या परमेश्वराला प्रार्थना करतो की अजितदादाच्या ह्या आत्म्याला चिरस्थायी शांती लाभावी आणि पवार कुटुंबांना, विशेषत्वाने साहेबांना, त्यांच्या दादांच्या धर्मपत्नींना आणि त्यांच्या मुलांना आणि सुप्रियाताईंना, या सर्वांना दुःख पेलवण्याची ताकद परमेश्वराने द्यावी, आई शिवाई मातेने द्यावी, अशी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो. किल्ल्या शिवनेरीचा आमदार या नात्याने महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विधिमंडळाचे ते माझे सहकारी होते. मी आणि त्यांनी एकत्रपणे दोन्ही वेळा सभागृहामध्ये काम केलेले आहे, शेजारी बसून. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या वतीने, जुन्नर शिवभूमीच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने, आदरणीय पक्षाचे आमचे प्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि तमाम महाराष्ट्राच्या शिवसेना परिवाराच्या वतीने मी आदरणीय लोकनेते उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना विनम्रपणे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. त्याच्या घटना दुर्दैवी आहे. राजकीय मंडळींना प्रचार करताना खूप धावपळ करावी लागते. कसं पाहता? बघा, मी आज मागाशीच बोललो माझ्या काही सहकाऱ्यांना, मला आता एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या 30 तारखेला सभा करायचा जो माझा आग्रह चालला होता कालपासून रात्रीपर्यंत, मला त्या मनामध्ये सकाळपासून एवढं धस झालंय, चिंता वाटायला लागली आहे की साहेबांना बोलवायचं कसं. हा विमानाचा प्रवास, हेलिकॉप्टरचा प्रवास, शेवटी ती पण एक माणसं आहे हो, त्यांना एक कुटुंब आहे. एवढ्या जगाचा संसार ते करतात, अख्ख्या समाजाचा संसार ते करतात, ते कुटुंब प्रमुख आहे आपल्या सर्वांचे. आता भीती वाटायला लागली मला की साहेब तुम्ही हेलिकॉप्टरने या, आमच्या एवढ्या तरी सभा करा, इथे या तिथे या. खूप आम्हाला भीती वाटायला लागली. आजच माझ्या धर्मपत्नीचा फोन आला ही घटना ऐकल्यानंतर. मला म्हटली हे जास्त वेगाने पळायचं आणि सारखी धावपळ करायची कमी करून टाका म्हटले. सगळं काय आयुष्यामध्ये माणसाचा जीव आज येतो उद्या नाही. राजकारणामध्ये माणसाचा एक चेहरा तुम्हाला प्रसिद्धीचा दिसतो सर्वांना, पण त्याच्या पाठीमागच्या यातना, त्याच्या पाठीमागची दुःख, त्याच्या पाठीमागचा संघर्ष हा कधी कळतो. अशी घटना घडली का मग कळतो की बापरे हे केवढं मोठं हे क्लेशदायी आहे. पण ते त्यावेळेला कळतं. दादाच्या दाण्याने खरं तर अंतर्मुख होऊन कशा पद्धतीने राजकारणामध्ये धावपळ करावी हा पण विषय आता राजकारणाच्या पटलावर आलेला आहे. मधल्या काळामध्ये मी नगरपंचायतच्या निवडणुकीला पाहिलं, हेलिकॉप्टर उतरल्या हे पळत सुटायचे. अजितदादा काय, एकनाथ शिंदे साहेब काय, देवेंद्रजी काय, कुणासाठी? जनतेसाठी, समाजासाठी, लोकांसाठी. आणि मग त्याच्यातून आपला नेता हरपला की मग तो माणूस गेल्यानंतर त्याचं महत्व कळतं की केवढा मोठा माणूस आपल्यातून निघून गेलाय, केवढं मोठं नेतृत्व आपल्यातून निघून गेलंय. हे त्याच्यानंतर आपल्याला त्याचा खरं तर
काय आता बोलावं आता. अजित दादा तर मला म्हणजे माझे एवढे जवळचे होते, ते पक्ष वगैरे हे सगळे लाभ राहू द्या, पण अजित दादा होते. खूप मस्करी करायचे, मला रागवायचे सुद्धा. मी निवडून आल्यानंतर माझ्या पाठीवर थाप मारली जोरात. मला म्हटले, अरे म्हणे तू खरा वाघ आहेस, तू खरा शिवनेरीचा टायगर आहेस. काय माणसं असतात आयुष्यामध्ये, अशी माणसं खरं तर पुन्हा येत नाहीत. असे माणसं येते आणि स्मृती ठेवून जाते. खरं तर सोन्यासारखा माणूस आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. शेवटी माणसाची नाते जी असतात ते माणसाच्या माणुसकीशी जोडलेले असतात. सर्वच काही राजकारण नसतं. हे फार मोठं अतीव दुःख झालेलं आहे आमच्या सर्वांना. हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरांनी पुन्हा पवार कुटुंबाला द्यावी अशी सद्भावना व्यक्त करतो. काय बारामतीला जाणार आहे? मी आता बारामतीच्या दिशेने निघलेलो आहे. तालुक्याची भावपूर्ण आदरांजली, तमाम माझ्या मायबाप जनतेची आदरांजली मी बारामतीला या सर्वांच्या वतीने व्हायला चालली होती. माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती नैतिक जबाबदारी घेऊन मी बारामतीच्या दिशेने आता निघालेलो आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्री सुद्धा जसा रडत आहे. वाईट झालंय साहेब. कुणाचा मृत्यू असं वाटतं कुणाला? कर्तृत्वान माणसं यावी असतात समाजामध्ये. अजितदादा हे कर्तृत्वाला होते, कुणाला नको होते. ही माणसं कोण आहेत? ही माणसं देवेंद्रजींचा मी कामाचा झपाटा पाहतो, एकनाथ शिंदे साहेबांचा मी कार्यकर्त्याप्रती प्रेम पाहतो, तळमळ पाहतो, त्याची चळवळ पाहतो. अजितदादा पण त्यातले एक होते. अजितदादांची सुद्धा धडपड, त्यांची कामाची पद्धत. कुणाला वाटतं की अशी माणसं जावी? सोन्यासारखा माणूस महाराष्ट्राने गमावलेला आहे. त्यांना अभिवादन करतोय मी आणि बारामतीमध्ये जाऊन त्यांच्या पार्थिव देहावर मी त्या ठिकाणी तालुक्याची श्रद्धांजली व्हायला चाललेलो आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अपघाती दुर्दैवी निधन झालेलं आहे. जुन्नरचे आमदार शरदत्ता सोनवणे, नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी नारायणगाव या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. घटना कुठली सांगून होत नाही. ह्या राजकीय नेते मंडळींनी भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार शरदत्ता सोनवणे यांना ही श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. राजकीय नेते मंडळींनी भविष्य काळामध्ये या संदर्भामध्ये दखल घेण्याची गरज आहे. आपण सेफ तर सगळं सेफ. अजितदादा पवारांसारखा नेता पुन्हा होणे नाही. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.